प्राची काशीतकर यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आहे सॉन्गच्या शूटसाठी हरिहरेश्वरला. तर माझ्यासोबत रिया आहे. रिया हाय, कशा आहात तुम्ही सगळे? काय करता? वेलकम वेलकम हरिहरेश्वर बीच. तिथे आमचं शूट आहे. हे काय लटकते? ते दोरी आहे त्याची. आणि किशन सर काय म्हणणं आहे तुमचं? जायला का तुमचं शुद्ध बोलून काय आला का तुम्ही इकडे गप्पा हाणता इकडे शुद्ध बोलता पटत का असलं बोलायचं मग कसं बोलायचं? कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू करा प्राचीचा सांग आलं थांब. तर एकंदरीत आम्ही आलेलो हरिहरेश्वर बीचला शूट करायला आणि आमचं शूट चालू आहे. या नाचायला. खूप मजा करणार आहे, धिंगाणा घालणार आहे. डान्स करणार आहे, मस्तपैकी त्या बीच मध्ये जाणार आहे. आणि तुम्ही जर पांडुरंग सरांचा व्हिडिओ बघितला नसेल ना, तर स्विमिंग असं टप आणलाय, टप. आम्ही त्या टप मध्ये बसणार आहे आणि आम्हाला सरांचा पालतं करणार आहे. आम्ही समुद्रामध्ये बुडकी मारणार आहे, असं राईड करणार आहे आम्ही. काय घबरायची करणार, yes. लय मजा येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट आहे की शूट होणार आहे तर ह्यांचंच होणार आहे. मी तर शूटला नाही थांबू शकणार, कारण की तुम्ही जो गेला व्लॉग पाहिला असेल त्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच की माझा पाय पिचकलेला आहे. कुठे गेला पाय? थांबा. हा, माझा पाय पिचकलेला आहे. मला अजिबात चालता येत नाहीये, म्हणजे नाही का डान्स करताच येत नाहीये. त्यामुळं मी आणि प्रणाली, राईट ना? नाही, चुकीचं आहे. हा राईट बरोबर बोलली. आता एवढ्या नाही का, म्हणजे पूर्ण 24 तासामध्ये आत्ताशी पहिल्यांदा मी तिचं नाव व्यवस्थित घेतलं. पण एकाच लाईन मध्येच बोलली नाहीतर काय नाव तिचे येतात नाही का, तर ती कोल्हापूरची येतात. तुम्ही तिची लँग्वेज आहे का, खूप छान बोलते. बोल ग जरा तू. काय मग काय म्हणताय राव? छान दिसतोय ना? एक नंबर छान दिसतोय. तर ती कोल्हापूरची आहे, पण तिची लँग्वेज ऐकायला खूप अशी गोड वाटते नाही का, म्हणजे वेगळाच लाज आहे तिच्या. वेगळी आणि हिची खूप वेगळी वाटते. हो, आणि काही शब्द तर म्हणजे नाही का असे आपल्याला विचारावं लागतात. हा, ऐकलेच नाही तशी यूज करते. आम्ही विचारतो तिला काय हे काय आपल्या भाषेत बोलते. हा, मग ती सांगते, मग नाही समजून सांगते की बाबा हे ह्या शब्दाला असं बोलतात, त्या शब्दाला असं बोलतात. तर आहे, आम्ही व्लॉग कंटिन्यू करणार. आम्ही तर मजा मस्तीच करणार आहे, रील्स वगैरे काढणार आणि धिंगाणा करणार. आमच्या मॅडम जरा थोडं बिझी राहतील, यामुळं की तिचं शूट असणार आहे, तिला एन्जॉय करायला जरा थोडं कमी भेटेल. पण ठीक आहे, आम्ही रील्स वगैरे काढू. मला या दोघी मिळून जळवणार आहे. मस्त तिथं जाऊन समुद्रामध्ये ते रील्स काढणार आणि मी इथं उन्हामध्ये तडफडत सॉन्ग बनवणार आहे. ते पण अजून तर ब्लॉग कंटिन्यू करा. हा, ते तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा, सांगा. चलो, आम्ही कसं दिसतं आम्ही? मी मागे जाते जरा. येस. माझा लुक कसा आहे मला सांगा. हे माझं पण दाखव. थांब मी खालून दाखवतो. कशी दिसते प्राची बघा. थांब मस्त आता स्टार्टिंग. तर फ्रेंड्स, माझा आवाज जातोय का तुमच्यापर्यंत? माझा पाय गुडघायला म्हणून मी लंगडगत चालते, पण मी बीचवर सर्व एन्जॉय करणार आहे. तर माझा लुक तर तुम्ही बघितलाच आहे, कशी दिसते सांगा. आणि मी रील्स काढणार आहे. शूट नाही करू शकत, पण बसल्या थोडंफार ज्या काय ॲक्टिव्हिटीज असेल ते मी करेलच. तुम्ही सांगा तुम्हाला आवडतंय का नाही ते. तर चालू आहे आणि सर्व माझी ॲक्टिंग करतात. काय नाही, मग पाय सुजलेला, अजून सूज नाही कमी झाली त्यामुळं, नाहीतर काही विषय नव्हता. पण ठीक आहे, आलेलो आहे. बीच दाखवा का त्यांना. आम्ही, तुम्ही बघू शकता, आम्ही छानपैकी आता एन्जॉय करणार आहे, शूट करणार आहे. आणि रिया माझ्यासाठी एवढं लांबून इथपर्यंत आली मला घ्यायला. जरा पुढे, मी तर लंगडतीये म्हणून नाही का, ती पुढे येऊन जरा थोडी बोर झाली. तर झाले. हा, त्यांचं ते आपले बिझी आहेत म्हणून मी हिला घ्यायला आले मागे. हा ना, मी एकटीच लंगडत येत होती ना. आता माझं वजन हिच्या पाठीवर टाकलंय मी. नाही, पण काल तिने खूप जास्त, म्हणजे काल माझा पाय इतका सुजला होता ना, तर पूर्ण वेळ म्हणजे मी जेवढी चालली फिरली ना, तर हिने म्हणजे खूप चांगला सपोर्ट केला. आणि आबा सरांनी, त्यांनी सुद्धा मला चांगलं नेलं नाही का. तर खरंच पण बरं झालं. येस, सही बात आहे, सही बात. तर आता आम्ही शूट करणार आहे मस्त. आणि ही प्रेरणा, अपर्णा, काय ना
प्रणाली प्रणाली सॉरी. तर ती आली आहे पळत सरांचा शूट चालू आहे मस्त. किती मोठी लाट आहे आता ते आणि इथला समुद्र क्लीन आहे त्यामुळे भारी वाटतंय. सरांचं त्या साईडला शूट चालू आहे आणि मी तर पाण्यामध्ये भिजली आहे बऱ्यापैकी. रील्स पण भरपूर काढलेले आहेत. छान वाटतंय, मज्जा येते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केला असेल तर तुम्हाला समजलंच असेल. आजचा लुक पण कसा होता मला सांगा कमेंट वगैरे करून की छान दिसत होती का मी. बापरे पाणी भरपूर खेचतंय पडल मी जरा आणि नंतर ना जरा पूर्ण फुल भिजणार आहे जरा शूट वगैरे झाल्यानंतर ना. तोपर्यंत नाही आणि जसा जसा टाइम होईल तसं तसं पाणी आटतंय हे. पण बघा हे बघा लाट बघा किती जोर जोरात आहे. बापरे मी राईड गाड्या आणलेल्या आहेत इथं बीचवरती हे करण्यासाठी. तर आम्ही पण करणार फोटोशूट करायचं आहे थोडंसं. तर त्यामुळं मी एवढं लांब आली आहे. खरं तर त्यांनी लुक जरा छान येतो मी वेगळा. सो जरा पडलेली बहुतेक ही माती लागली पण ठीक आहे. समुद्राची रेती थोडी राहते. यस अभी अलग ही लुक दिखता है जरा. सागर सर माझे व्हिडिओ काढतात आहेत आणि प्रणाली बसली आहे पाण्यामध्ये मस्त. सर पण चांगले व्हिडिओ काढतात आहेत. चालू आहे सर्वांचं निवांत आरामात. तर सर काय वाटतंय कसं वाटतंय. सर तर मस्त पोहून बिहून आलेले आहेत. मग काय. तर फ्रेंड्स मी खूप भिजले समुद्रामध्ये. बराच वेळ बसून राहिले होते आता सुकून गेले पूर्ण. तर सरांनी त्या साईडला नकली स्विमिंग टँक आणलेला आहे काहीतरी करत होते त्याचा. तर आता तो स्विमिंग टँक ह्या समुद्रात नेऊन हे करणार आहे काहीतरी शूट असेल दुसरं. आणि मग काही नाही आता जरा वेळ फिरलो सुकलो. आता हे लोकेशन चेंज करायचं आहे इथं. पण आजचा दिवस बऱ्यापैकी चांगला गेला. तरी मला व्हिडिओ वगैरे असे खूप छान छान नाही काढता आले का तर तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या पायाला लागलं होतं त्यामुळे मला व्हिडिओ नाही असे चांगले काढता लागले नाही. मीन्स पाय मुरगळला होता माझा. तर मला व्हिडिओ नाही एवढ्या अशा भरपूर जास्त काढतात. तर आता ह्यांनी हे इकडं नेलेलं आहे. हा स्विमिंग टँक ह्यांनी इकडं आणलेलं आहे आणि बरेच सामानवरती चालली. तर स्विमिंग टँक आणता सुद्धा येत होतं सर्व हवेने उडून जाते. आता सुद्धा कंट्रोल नाही होते पण मज्जा चालू आहे. वाहून गेला स्विमिंग टँक. तर फ्रेंड्स मी पण आता चालले त्याच्या आतमध्ये बसायला. ओ सर धरा ना 1 मिनिट धरा ना. हे पकडा. रिया डबकत होती काय. मी ही राईड करण्यासाठी आलेले आहे. त्या मुलाला विचारते की बाबा मला राईड करायची किती पैसे घेतील काय. तर मी लंगडते पण मी करणार कारण की आलोय तर एन्जॉय नको का करायला. जरा दमाने गालची लांग वय पुढं जाऊ दे. इकडं बघ. आता मी ह्या राईडवर बसणार आहे. सो त्यासाठी रेडी होते जरा. कसं
माझे तर पाण्यामध्ये ड्रेस सुद्धा फाटला, पण तरी सुद्धा ठीक आहे. पण खूप मज्जा केली, खूप भारी मज्जा. म्हणजे आजचा दिवस फुल इथंच गेला. आत्ता कमीत कमी नाही म्हणायला गेलं ना तरी 6 वाजत आलेले आहेत. तर आम्ही सकाळपासून 6 वाजेपर्यंत इथंच आहे. तर बघू शकता तुम्ही, अजून बीचवरच आहे. खूप भारी ठिकाणं, मस्ती घातलेली, खूप राडा केलेला आहे.